मीरा थोडीशी अस्वस्थ दिसत होती. ती म्हणाली, कदाचित मला हे मूल नको होतं, पण तेव्हा तू मृत्यूच्या दारात होता, मातीने माखलेले, अर्धमेला झालेला. मला वाटलं तू वाचणार नाहीस, म्हणून मी तुझी काळजी घेतली. आणि हे मूल. रुद्राच्या डोळ्यात एक क्षणभर भाव हलले. त्याने खोल श्वास घेतला आणि शेवटी तिच्या हाताला धरून म्हणाला, ठीक आहे, चल आत. मीराच्या डोळ्यात पाणी होतं. ती त्याच्याकडे प्रेमाने पाहत होती, पण रुद्र मात्र अस्वस्थ झाला आणि तिच्या नजरेपासून नजर चुकवली. तो तिला घेऊन आत गेला, जिथे मनीषाने तिच्यासाठी खोली तयार केली होती. आज शेतात रुद्रच्या नाकात एक विचित्र वास आला. तो काही समजण्याआधीच मीरा अचानक त्याच्या कमरेला बिलगली. सोड मला. रुद्रने कुरकुरत तिला दूर ढकलायचा प्रयत्न केला, पण त्याच्या शरीरात कमालीचं अशक्तपण जाणवलं. त्याला अचानक जाणवलं, हा सुगंध ही औषधं होती. मीरा त्याच्याकडे वेडसर प्रेमाने पाहत होती आणि म्हणाली, मी असं करायचं नव्हतं, पण जर मी नाही केलं तर मनीषा मावशी माझ्या पोटातलं बाळ मारून टाकतील. विश्वास ठेव, मी हे सगळं आपल्या बाळासाठी केलं आणि खरं तर मला तू खूप आवडतो. रुद्रच्या डोळ्यात तिरस्कार उभा राहिला. लोकांची सेवा करून ऋण निर्माण करायचं आणि मग त्यांचा वापर करून मला छळायचं. खूप छान खेळ चाललाय मीरा, पण आजचा तुझा दिवस शेवटचा आहे. यापुढे एक शब्द सुद्धा वापरून मला ब्लॅकमेल केलंस तर विसरून जा की तू कधी माझ्या घरामध्ये राहिली होतीस. मीराचं हृदय थोडं दडपलं, पण आता ती एक पायरी मागे हटणार नव्हती. रुद्र ड्रग्सच्या परिणामामुळे निष्क्रिय झाला होता. तो उठायचा प्रयत्न करत होता, पण शरीर उठत नव्हतं. मीराने तिचे कपडे काढले आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी खरंच प्रेम करते तुझ्यावर. रुद्रने तिच्याकडे एकदाही नजर टाकली नाही. त्याच्या मनात एकच विचार, येथून बाहेर कसं जायचं. मीरा रागाने दात कुरकुरली. एवढं सुंदर शरीर असून सुद्धा तो तिला नजरेच्या कक्षेतही घेत नाही. तिचे आधीचे प्रियकर तिच्यावर वेडे होते, पण रुद्र. ती त्याच्यावर झेपावली, पण तो पूर्णपणे बेशुद्ध झोपेत गेला होता. ती त्याला हलवत राहिली, पण तो जागाच झाला नाही. हे असं कसं झालं, ती मनात म्हणाली. मी स्वतःला त्याच्यासमोर उघडं केलं, पण त्याला काहीच फरक पडत नाही. ती स्वतःच्या शरीराकडे पाहत म्हणाली, काव्यापेक्षा मी कमी सुंदर आहे का. माझ्या मागे पूर्वी किती जण वेडे होते, पण तेवढ्यात काव्या रुद्रला शोधत होती. तिला त्याच्याशी बोलायचं होतं. ती वळली आणि तिला मनीषासमोर दिसली. चेहऱ्यावर एक खवचट हास्य. काव्या, तू खूप हुशार आहेस. आजींना एवढं खुश केलंस की त्यांनीही मान्य केले की तुझ्या पोटातलं मूल रुद्रचं आहे. तू तर रुद्रलाही कबूल करायला भाग पाडलंस. काव्या शांतपणे म्हणाली, कदाचित मी लवेबल आहे. तुझ्यासारख्या कोणी नाकारलेलं ते समजणार नाही. मनीषा चिडून म्हणाली, तुला वाटतं का रुद्र तुझाच आहे. मुळातच माणसं बदलतात. आज तुला आवडतो, उद्या कोणाला आवडेल कोण जाणे. बघ तो कुठे दिसतोय. काव्याच्या हृदयात धडधड सुरू झाली. थांब, पाहशीलच तू. रुद्र आता बाहेर येणार आहे मीरासमोरून, पण लगेच नाही. अजून थोडं वेळ लागणार. मनीषा हसत निघून गेली. काव्या त्या दरवाजाकडे एकटक पाहत राहिली. हेच तर ती खोली होती जिथे मीरा राहत होती. तिच्या डोळ्यासमोर सगळं स्पष्ट होतं. एकच खोली, एकट रुद्र आणि मीरा. इतक्या वयात काय काय घडलं असेल. तिच्या डोक्यात काम्याने म्हणालेले शब्द फिरू लागले. प्रेम आहे म्हणून दिलंच माफ. काव्याला वाटलं होतं की रुद्र वेगळा आहे, पण ती त्या दाराबाहेर बसून राहिली. आतून स्त्रीचा मंद आवाज येत होता. 2 तास गेले, पण रुद्र बाहेर आला नाही. ती जणू एखाद्या आघाताने निशब्द झाली. तिला स्वतःच्या डोळ्यांनी हे पाहायचं होतं. काही वेळाने आतून हालचाल झाली. रुद्र शुद्धीवर आला. त्याने पाहिलं तो पांघरुणात झोपलेला होता आणि त्याच्या शेजारी मीरा पडली होती. तिच्या अंगावर निळसरवण होते. तो जागा झाला. तू. मीरा भीतीने म्हणाली, माफ कर. मी खूप प्रेम करते तुझ्यावर. कोणालाही काही सांगणार नाही. मला फक्त तू नकार देऊ नकोस. रुद्रने संतप्त नजरेने तिला दूर ढकललं. कपडे चढवले आणि एकदाही मागे न पाहता खोलीतून बाहेर पडला. मीराच्या ओठावर मात्र हसू होतं. त्याला काहीच आठवत नसलं तरी मी म्हणाले की काही घडलं म्हणजे ते घडलंच. तिनं स्वतः तयार केलेल्या वनावर हात ठेवला. जरी खरं काहीच घडलं नाही तरीही मी गायकवाड कुटुंबात राहायला हक्क मिळवला. रुद्र मीराच्या खोलीतून बाहेर पडला. शर्टाचे बटन अजून लावत होता. काव्याचं मन सुन्न झालं होतं. तिला माहीत होतं ते 2 होते, पण हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं वेगळंच असतं. ती जमिनीवर झुकली आणि हळूहळू उठून निघून गेली. रुद्र बाहेर आला. इकडे तिकडे पाहिलं, पण काव्या कुठेच दिसली नाही. तो थेट तिच्या खोलीत गेला. ती तिथेही नव्हती. माधव, काव्या कुठे आहे. तो माधवला धरून विचारत होता.
स्वरात अडथळा नव्हता. मॅडम काव्या, त्या अजून परत आल्या नाहीत? त्या तर आपल्याबरोबर जुन्या वाड्यात गेल्या होत्या ना? रुद्र अचंबित झाला. काव्या अजून परत आलेलीच नाही. काहीतरी चुकतंय. काव्या एकटीच होती. कुठे जायचे हेच सुचत नव्हतं. म्हणून शेवटी ती दिव्याच्या घरी पोचली. दार उघडताच दिव्याला तिचं ते चेहऱ्यावरचं हरवलेपण दिसलं. अगं, काय झालं? इतकी हरवलेली का वाटतेस? आज रुद्रसोबत गणेश चतुर्थी साजरी करत होतीस ना? एवढ्या उशिरा इकडे का आलीस? दिव्याने विचारलं. काव्याने काही न सांगता फक्त तिला मिठी मारली. मला रुद्रला भेटायचे नाहीये. मी आज इथे थांबू शकते का? अगं नक्कीच, चल माझ्या खोलीत ये. दिव्याने तिला आत घेतलं. तुमचं भांडण झालं का? काव्याने मान हलवली. तसं काही नाही, फक्त त्याला पाहायचं नाहीये. दिव्या गोंधळली. तेवढ्यात काव्याचा फोन वाजला. कोणीतरी व्हॉइस कॉल करतोय, काव्या म्हणाली. काही नाही, तुला माहीत आहे हा माणूस, दिव्या म्हणाली. कोण? शिवायच असणार. या वेळेला दुसरं कोण त्रास देणार? काव्या आश्चर्यचकित झाली. आणि पण आकाशचं प्रकरण संपलं ना? मग अजून का बोलताय? दिव्याने कॉल उचलला. काय झालं? परत एक रात्र एकट्याची काही चांगली मुलगी ओळख करून देऊ का? नको गं, मी आज काव्यासोबत झोपते. हो ना? काव्या? फोनच्या दुसऱ्या टोकावरून पाण्याचा आवाज येत होता. काव्या तुझ्यासोबत आहे का? काव्या वेळेत पुढे आली. नमस्कार शिवाय सर. शिवायने थेट फोन बंद केला. हे काय होतंय? काव्या हताशपणे म्हणाली. त्याने खरं रूप दाखवलं आणि लाजून फोन कट केला. दिव्या म्हणाली. त्या रात्रीच्या वेळी रुद्र स्वतःच शिवायच्या घरी गेला. तुला म्हणायचे की काव्या तुझ्या घरी आली? रुद्राने विचारलं. हो, अचानक समोर आली. घाबरलेच होते मी. एवढं काय झालंय? तू स्वतः शोधायला आलास म्हणजे काहीतरी गंभीर आहे का? शिवाय नुकताच झोपेतून उठलेला डोळे चोळत होता. सरांना वाटलं मिसेस गायब झाल्या आणि त्यांनी शोध मोहीम सुरू केली. आणि प्रत्यक्षात? शिवायने विचारलं. तिने कोणाला काही न सांगता घर का सोडलं? रुद्र थोडा वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, कदाचित तिने असं काहीतरी पाहिलं जे तिला पाहायला नको होतं आणि ती काही ऐकायला तयार नाही. शिवायने टेबलवर जोरात हात आपटला. कोणतीही बाई रागावली असती. तू खरंच तिच्याशी संबंध ठेवलेस का? तू? रुद्रचा चेहरा निर्विकार होता. माहीत नाही, शिवाय चिडला. त्या औषधाचा परिणाम इतका होता की मी शुद्ध हरपलो झालं. मला वाटतं तू आधीच ठरवलास. काव्याला काय? मलाही आता तुला पाहायचं नाहीये. माफीनामा लिही किंवा गुडघ्यावर बसून विनवण्या कर, तरी ती तुला माफ करेलच याची खात्री नाही. थोडा वेळ शांतता होती. मग रुद्र उठून उभा राहिला. मी तिच्याशी बोलायला जातो. रुद्रने तडक दिव्याच्या कुटुंबाच्या घराचा दरवाजा ठोठावला. दिव्याचे वडील दार उघडताच थक्क झाला. रुद्र साहेब, काव्या इथे आहे का? हो, पण तुम्ही इथे? तिच्याशी बोलायला आलोय. रुद्र आत यायच्या तयारीत होता, पण आतूनच आवाज आला. थांब, इथे येऊ नकोस. तुला काय पाहिजे? काव्या, काय पाहिलंस काल? मला माहीत नाही, पण मला समजावून सांगायचं. फक्त एकदा भेट. तू आधीच एक कारण तयार केलंस ना? मला तुझं काही ऐकायचं नाही. निघून जा. काव्या? ती मागे सरकली. तिचा चेहरा फिकट झाला. माझ्याजवळ येऊ नकोस. मला स्पर्शही करू नकोस. रुद्र जागेवर धिजून उभा राहिला. स्वतःचंच मन सुन्न झालं. तिच्या घृणेच्या नजरा पाहून त्याला स्वतःचा तिरस्कार वाटायला लागला. काव्याने तोंड दुसरीकडे वळवले. जर तू जवळ आलास तर मी पळून जाईन. असे जाईन की पळून हे कधी दिसणार नाही. ठीक आहे, मी जातो, पण पळू नकोस प्लीज. रुद्रने दिव्याच्या वडिलांकडे पाहिले. तिची काळजी घ्या, मी निघालो. रुद्र निघून गेल्यावर दिव्याने काव्याला ओढून घेतलं. काय झालंय ग? म्हणालीस ना भांडण नाही झालं? कळत नाही मला. का आला पुन्हा? आता तर मीरा परत आली आहे. काय? दिव्या अविश्वासाने म्हणाली. काव्याने सांगितलं की ती दोघं एकत्र झोपले. असं शक्यच नाही. आता मला रुद्रबद्दल तिरस्कार वाटतो. जाऊ दे, आधी त्यांचं नातं होतं. आपण भूतकाळ विसरू शकतो, पण आता त्याने असं करायला नको होतं. पण मी स्वतः त्याला मीराच्या खोलीतून बाहेर येताना पाहिलं. कदाचित मीराने सापळा रचला असेल. कळत नाही, पण त्यावेळी तो शुद्धीत होता. जाऊ दे, झोपूया. पण त्या रात्री काव्याला झोप लागलीच नाही. सकाळी उठून बाहेर आली तर दारात रुद्र उभा होता. तो भिंतीला टेकून म्हणाला, काव्या, मी तुला ऑफिसला सोडतो. नको. काव्याने कारकडे नजर टाकत स्पष्टपणे नकार दिला. तो तिच्या दिशेने आला.
तिचा हात धरायला गेला, पण तिच्या थंड नजरेसमोर त्याने हात मागे घेतला. माझी चूक आहे. काव्या थोडंसं हसली. नाही, चूक माझीच आहे. मीच दुसरी व्यक्ती ठरले. काय बोलतेस तू? तुला नाही आणि मीराला सुखी संसारासाठी शुभेच्छा. तू एवढा मोकळा आहेस तर घटस्फोट का नाही देत मला? तू कधीच माझ्या पोटातल्या बाळाला मान्यता दिली नाही. सोनू, ते तुझं नाहीच होतं.